आपल्याकडे कधी पाहुणे येणार असतील तर आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो की आपण डेझर्टसाठी काय करावे। तर आज मी मऊ, लुसलुशीत आणि तोंडाला पाणी सुटतील असे दहीवडे करणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये मूग डाळ आणि उडदाची डाळ ही समप्रमाणात घेऊन व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडे पाणी टाकून ठेवायचे आहे। इथे सोबतच मी गोड दही सुद्धा बनवून घेत आहे। दह्यामध्ये थोडी साखर आणि पाणी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला भिजवलेली डाळ 4 तासानंतर व्यवस्थित वाटून घ्यायची आहे। तर इथे मी एका मिक्सरच्या जारमध्ये 2 मिरच्या आणि 1 आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि भिजवलेली डाळ त्याच्यासोबत चवीपुरता मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे एक तार व्यवस्थित पडत आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका मोठ्या वाडग्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। जेवढे आपण जास्त हे मिश्रण फेटू तेवढे आपले दहीवडे टम्म आणि मऊ लुसलुशीत होतील। इथे मी एका साईडला एक कढई तापत ठेवलेली आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये एक दहीवडे टाकून व्यवस्थित दोन्ही साईडनी परतून शिजवून घ्यायचे आहेत। हे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाले की आपल्याला ते एका बाउलमध्ये थोडे पाणी घेऊन त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे दहीवडे पाणी व्यवस्थित शोषून घेतील आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 मिनिटांनंतर त्या दहीवड्यांमधले पाणी पूर्ण काढून घ्यायचे आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। इथे मी दहीवड्यांसाठी लागणारे सगळे साहित्य रेडी करून घेतलेले आहे। चिंचगुळाची चटणी, गोड दही, त्याच्यानंतर कोथिंबीर, बारीक शेव। तर आता मी एका सर्विंग बाउलमध्ये हे वडे थोडे काढून घेत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी गोड दही घालून घेत आहे। दही हे गोड आपण बनवतो ते आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे थंड दही वडे खायला खूपच छान लागतात। त्यानंतर एव्हरेस्टची मिरची पावडर मी टाकून घेत आहे। वरून आपल्याला थोडा चाट मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे। त्याचसोबत शेव टाकून घ्यायचा आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले टम्म फुगलेले, मऊ, लुसलुशीत आणि तोंडाला पाणी आणणारे दहीवडे रेडी झालेले आहेत। इथे मी चिंचगुळाची चटणी सुद्धा टाकलेली आहे। या चटणीचा फ्लेवर तर खूपच सुंदर येतो। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। बाय।